Now we start a new lesson. Motion, laws of motion. All laws you have studied in 9th, 10th or 8th standard at some places. Still we see some points in laws of motion. First, what is a motion? If an object continuously changes its position, then we say the object is in motion. म्हणजे एखादी वस्तू जर सतत आपली जागा बदलत असेल तर ती वस्तू गतीमध्ये आहे, ज्याला आपण मोशन म्हणतो, मोशनमध्ये आहे असं आपण म्हणणार. मेकॅनिक्स इज अ ब्रांच ऑफ फिजिक्स रिलेट विथ मोशन. म्हणजे मोशनशी संदर्भात फिजिक्सची जी ब्रँच असते, शाखा आहे, त्याला मेकॅनिक्स असं म्हटलं. देयर आर टू टाइप्स ऑफ मेकॅनिक्स. वन इज स्टॅटिक्स, अनदर इज कायनेटिक. Static relate with ऑब्जेक्ट ॲट रेस्ट. म्हणजे स्थिर जो ऑब्जेक्ट असतो त्या स्थिर ऑब्जेक्टच्या संदर्भात जो काय स्टडी केला जातो, अभ्यास केला जातो, तो स्टॅटिकमध्ये मोडला जातो. कायनेटिकमध्ये ॲक्च्युअल मोशनचा विचार केला जातो. देर आर अगेन टू टाइप्स ऑफ कायनेटिक्स. वन कायनेमॅटिक्स, सेकंड डायनॅमिक्स. In kinematics, we have studied motions without considering its cause. And in dynamics, we study motion along with its causes. म्हणजे कायनेमॅटिक्समध्ये काय पाहतो आपण, तर फक्त गती पाहतो. गती आली, मोशन आलं म्हणजे तिथं डिस्प्लेसमेंट झाली, डिस्टन्स बदल झाला, स्पीड आला, वेलॉसिटी आलं, या गोष्टींचा विचार आपण कायनेमॅटिक्समध्ये करतो. पण जर दोन गाड्या चालल्यात, वेगात चालल्यात, एवढंच आपण बघू शकतो. दोघांची वेलॉसिटी किती आहे हे आपण पाहू शकतो. पण ज्या दोन गाड्या जर एकमेकावर आदळल्या तर काय होईल हे मात्र कायनेमॅटिक्समध्ये पाहिलं जात नाही. ते पाहिलं जातं डायनॅमिक्समध्ये. म्हणजे परिणाम काय झाला, म्हणजे दोन गाड्या जर एकमेकावर कोलाईड झाल्या, इन्सिडेंट झाल्या, तर काय काय होऊ शकतं. साऊंड इमिट होईल, कदाचित प्रकाश बाहेर पडेल, दोन्ही गाड्या डॅमेज होतील. या सगळ्या गोष्टीचा विचार डायनॅमिक्समध्ये केला जातो, तो कायनेमॅटिक्समध्ये केला जात नाही. इन अ सर्क्युलर मोशन ॲक्सलरेशन इज ऑलवेज परपॅन्डिक्युलर टू द वेलॉसिटी. म्हणजे सर्क्युलर मोशनमध्ये वेलॉसिटी या दिशेला असते, ॲक्सलरेशन या दिशेला. दोघांमध्ये कोण नेहमी 90 डिग्रीचा असतो. Aristotle's fallacy. An external force is required to keep body in uniform motion. म्हणजे बॉडीला जर सतत मोशनमध्ये ठेवायचं असेल तर बाहेरून फोर्सची आवश्यकता आहे असं अरिस्टॉटलने सांगितलं. पण पुढं हे चुकीचं आहे हे न्यूटनने दाखवून दिलं. त्यालाच म्हणलं होतं अरिस्टॉटल्स फॉलेसी. गॅलिलिओ, all the objects stop moving because of some opposing forces or resistive forces. म्हणजे प्रत्येक वस्तू गतीमध्ये असेल तर काही वेळानंतर ती आपोआप थांबते. जर त्याला एक्सटर्नल फोर्स नाही लावला तर ती आपोआप थांबते, हे गॅलिलिओने सांगितलं. मग ते गतीला विरोध करणारे जे फोर्सेस असते, अपोज करणारे जे फोर्स असतात, त्यांनाच म्हणतात फ्रिक्शनल फोर्स और विस्कस फोर्स या पद्धतीचे. आता हे सगळे फोर्सेस आपल्याला पुढं बघायचे. कशाला फ्रिक्शन म्हणायचं, कशाला विस्कस फोर्स म्हणायचं, हे सगळं. फ्रिक्शन म्हणजे जर दोन वस्तू एकमेकावर घासल्या तर जो फोर्स असतो, अपोजिशन फोर्स त्याच्यात तयार होतो, त्याला फ्रिक्शनल. आणि तीच वस्तू जर लिक्विडमध्ये टाकली तर लिक्विडमध्ये खाली खाली जाताना लिक्विडही त्याच्या मोशनला विरोध करतं, त्याला म्हणलं जातं विस्कस फोर्स. न्यूटन्स लॉज. There are the three laws of Newton. First law, second law, third law. All three laws you are studied in 9th standard. Every object continues to be in a state of rest or of uniform motion along a straight line unless it is acted by an external unbalanced force. प्रत्येक वस्तू एकदा स्थिर आहे तर स्थिरच राहील, किंवा गतीत असेल तर ती गतीतच सरळ रेषेत राहील. कुठपर्यंत, जोपर्यंत त्याच्यावर बाहेरून दुसरा फोर्स
लागत नाही तोपर्यंत. बाहेरून फोर्स लागला तर मात्र स्थिर असलेली वस्तू गतीमध्ये जाऊ शकेल किंवा गतीमध्ये असलेली वस्तू स्थिर होऊ शकेल. हा झाला न्यूटनचा पहिला लॉ. सेकंड लॉ, the rate of a change of linear momentum of a body is directly proportional to the external applied force. म्हणजे बाहेरून लागलेल्या फोर्सचे त्याचा मोमेंटमचा बदल अवलंबून असतो. हाच लॉ आपण थोडक्यात लिहितो F इज इक्वल टू ma याही भाषेत लिहिला जातो. थर्ड लॉ, टू एव्हरी ॲक्शन देअर इज ऑलवेज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. म्हणजे क्रिया आणि प्रतिक्रिया हे एकमेकाच्या नेहमी विरुद्ध असतात. ॲक्शन अँड रिॲक्शन्स आर ऑलवेज अपोजिट इन डायरेक्शन अँड इक्वल इन मॅग्नेट्यूड. इम्पॉर्टन्स ऑफ न्यूटन्स फर्स्ट लॉ, सेकंड लॉ अँड थर्ड लॉ. प्रत्येक लॉचे काही काही महत्त्व आहेत. पहिल्या लॉचं, इट गिव्स equivalence between state of rest and state of uniform motion along straight line. याच्यामधला फरक तो त्या ठिकाणी देत असतो. It shows that force required to change in the state of motion of body. म्हणजे बॉडीची अवस्था बदलायची असेल, स्थिती बदलायची असेल तर फोर्सची, बाहेरून फोर्स लावण्याची आवश्यकता असते. हे हा दुसरा पहिला लॉ सांगतो. This law relate with inertia. Inertia is a measure of mass of the object. म्हणजे छोटी वस्तू असेल तर कमी फोर्स लावला तर पुढे जाईल. मोठी वस्तू असेल जिचं मास जास्त आहे तिच्यासाठी आपला फोर्स जास्त लावावा लागतो. हा जो बॉडीचा गुणधर्म आहे. लहान वस्तूला म्हणजे कमी मासला कमी फोर्स लावावा लागतो, जास्त मासला जास्त फोर्स लागतो. त्या बॉडीच्या ह्या गुणधर्माला म्हटलं जातं इनर्शिया. हे तुम्ही 10वीला पाहिलं असेल. सेकंड लॉ, इट गिव्स मॅथमॅटिकल रिलेशन बिटवीन फोर्स अँड चेंज इन लिनियर मोमेंटम. लिनियर मोमेंटममधला बदल आणि फोर्स याचं मॅथमॅटिकल इक्वेशन हे तुम्हाला देतं. इट डिफाईन्स मोमेंटम रिलेट टू दी मोशन नॉट व्हेलॉसिटी. मोमेंटम हे गतीशी रिलेटेड आहे, व्हेलॉसिटीची रिलेट नाही. अरिस्टॉटल्स पॉलिसी इज रिमूव्ह. म्हणजे अरिस्टॉटलने जे सांगितलं होतं ते चुकीचं आहे हे न्यूटनच्या दुसऱ्या नियमानुसार सिद्ध होतं. इम्पॉर्टन्स ऑफ थर्ड लॉ, ॲक्शन अँड रिॲक्शन्स ॲज अ पेअर ऑफ इक्वल अँड अपोजिट फोर्सेस ॲक्टिंग अलॉंग दी सेम लाईन. म्हणजे जिथं ॲक्शन आहे तिथं रिॲक्शन ऑलवेज येणारच आहे. ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्सेस आर ऑलवेज ऑन डिफरंट बॉडीज. म्हणजे दोन वेगवेगळ्या गोष्टीवर आहे. तुम्ही एखाद्याला चापट मारली तर तुम्ही चापट मारता म्हणजे किंवा बुक्की मारता, ती बुक्की मारली म्हणजे तुमची झाली ॲक्शन आणि त्याची बॉडी तुमच्या हातावर जे काय लावते ती झाली रिॲक्शन. म्हणजे दोन वस्तूवर ही नेहमी ॲक्ट होत असते. ॲक्शन अँड रिॲक्शन डज नॉट कॅन्सल इच अदर. एकमेकाला ते कॅन्सल करू शकत नाही. न्यूटनच्या तिसऱ्या नियमाचं कसं लिहिलं जातं हे दाखवलं. F(x, y) बार. तर ऑब्जेक्ट y म्हणजे हा ऑब्जेक्ट y एक्झर्ट्स फोर्स ऑन x. y हा x वर फोर्स लावतो. हे जर उलटं लिहिलं F(y(x) म्हणजे काय, x ऑब्जेक्ट हा y वर फोर्स एक्झर्ट लावतो. ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्सेस ऑल्सो प्रेझेंट वेन टू बॉडीज आर नॉट इन कॉन्टॅक्ट. म्हणजे वस्तू एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये पाहिजेच असं नाही, त्या नसल्या तरीही ॲक्शन रिॲक्शन फोर्सेस प्रेझेंट असतात. उदाहरणार्थ रिपल्सिव्ह फोर्स बिटवीन टू मॅग्नेट्स. दोन मॅग्नेटमध्ये जो काही रिपल्सिव्ह फोर्स असतो त्या ठिकाणी दोन्ही मॅग्नेट एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये नसतात तरीही फोर्स लागतो. दुसरं उदाहरण ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन अर्थ अँड मून. हे तुमचं ॲक्शन अँड रिॲक्शन टाईप आहे. किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन अर्थ अँड सन. देर आर सम टाइप्स ऑफ फोर्सेस. Basically 4 types present in your syllabus. Number 1, fundamental forces in nature. Number 2, contact
and non-contact forces. Number 3, real and pseudo force. And number 4, conservative and non-conservative forces. First we see fundamental forces in nature. There are 4 fundamental forces: gravitational force, electromagnetic force, strong nuclear force, and weak nuclear force. Gravitational force सगळ्यांना माहिती आहे. It is attractive force between two masses separated by a distance r. r या अंतरावर दोन मास, समजा हे एक मास घेतलं m1 आणि दुसरं मास m2 घेतलं, तर या दोन मासमध्ये जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो त्याला म्हणतो आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हा न्यूटनच्या नियमानुसार F इज इक्वल टू G m1 m2 डिवाइड बाय r square, where G is universal constant and its value is 6.67 10 raised to minus 11. Gravitational force is the weakest force. Its range is infinity, म्हणजे खूप अनंत अंतरापर्यंत प्रेझेंट असतो. जसं पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, पृथ्वी आणि चंद्र यांच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्रेझेंट असतो. फोर्स एक्झर्टेड बाय द अर्थ ऑन आवर बॉडी, म्हणजे आपल्या शरीरावर पृथ्वीने लावलेला फोर्स ज्याला आपण म्हणतो वेट, आणि ते वेट कॅल्क्युलेट केलं जातं W इज इक्वल टू G capital M small m divided by r square. Capital M mass of earth, small m your mass, तुमचं मास, आणि r पृथ्वीच्या सेंटरपासून पृथ्वीच्या सरफेसपर्यंतचं अंतर, ज्याला रेडियस ऑफ अर्थ आपण अर्थ असं म्हणू. पण वेट आपण याही पद्धतीने लिहितो, W इज इक्वल टू mg. हे आणि हे दोन्ही वेटच आहे. हे जर दोन्ही मी इक्वेट केले आणि सिम्प्लिफाय केलं तर मला G ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची किंमत मिळते. G इज इक्वल टू mg डिवाइड बाय r स्क्वेअर. हे दोन्ही इक्वेशन इक्वेट करून मी इक्वेशन मिळवलं. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, इट इज अट्रॅक्टिव्ह or repulsive type between electric charges, charged particles. These forces are stronger than gravitational. याच्यापेक्षा हे ताकदवर असते. Force of friction, normal reaction, tension in a string, collision force, elastic forces, viscosity, etc. are electromagnetic in nature. मी दोन वस्तूमध्ये घर्षण तुम्ही केलं तर हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक प्रकारचा असतो. किंवा पॉझिटिव्ह चार्जेस आणि दोन पॉझिटिव्ह चार्जेसमध्ये रिपल्सिव्ह फोर्स, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह जरी घेतला त्याच्यामध्ये जे फोर्स असते ते पण इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. न्यूक्लिअर फोर्सेस हे न्यूक्लियसमध्ये असतात. त्यातही दोन प्रकारे, एक स्ट्रॉंग आणि एक वीक असे न्यूक्लियसचे दोन. ॲटममध्ये प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन असतात. त्यांच्यातील जे फोर्सेस असतात त्यांच्यातल्या काहींना स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्सेस म्हटलं जातं आणि काहींना वीक न्यूक्लिअर फोर्सेस असं म्हटलं जातं. The gravitational force exerted by a ring mass on any other mass as at its center is 0. म्हणजे एखादी रिंग घेतली, अशी रिंग घेतली आणि दुसरी वस्तू इथं घेतली m, आणि या रिंगचं मास आहे m डॅश, तर ह्या रिंगमुळं या सेंटरमध्ये असणाऱ्या बॉडीवर लागलेला फोर्स हा नेहमी कसा असतो तर 0 असतो. तसंच हॉलो स्पियर असेल आणि त्या सेंटर जर वस्तू असेल तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सची किंमत 0 असते. सेकंड टाईप, कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. Forces resulting only due to the contact are called as contact forces. Normal reaction, force of friction, forces occurring during collision are the contact forces. म्हणजे दोन वस्तूच्या संपर्कानुसार जे फोर्सेस येतात त्याला म्हणलं जातं कॉन्टॅक्ट फोर्स. आता फ्रिक्शन, घर्षण फोर्स करायचं असेल तर एकावर दुसरी वस्तू घासली पाहिजे किंवा या हातावर पेन घासला पाहिजे तरच हा फ्रिक्शनल फोर्स तुमचा
तयार होत. दोन वस्तू एकमेकावर आदळल्या तरी तो झाला कॉन्टॅक्ट झाला, एकमेका संपर्क आला, त्याला म्हणलं जातं कॉन्टॅक्ट फोर्स. नॉन कॉन्टॅक्टमध्ये ग्रॅव्हिटेशनल, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, मॅग्नेटिक फोर्स, इथं फिजिकल कॉन्टॅक्ट तुमचा प्रेझेंट नसतो. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स, अर्थ इथं आहे, सन इकडं आहे, एकमेकाच्या संपर्कात नाही तरी त्यांच्यामध्ये जो फोर्स आहे तो झाला नॉन कॉन्टॅक्ट टाईप. इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे, इथं निगेटिव्ह चार्ज आहे, तरी याच्यामध्ये फोर्स आहे, तो झाला तुमचा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आणि टाईप झाला त्याचा नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. रियल फोर्स आणि स्यूडो फोर्स. जे न्यूटनचे नियम लागू करतात त्यांना म्हणलं जातं रियल फोर्सेस. ज्या फोर्सेस न्यूटनचे सगळे नियम फॉलो होतात. स्यूडो फोर्स, इथं न्यूटनचे लॉज व्हॅलिड होत नाही, लागू पडत नाही. उदाहरणार्थ लिफ्टमध्ये तर तुम्ही सडनली अप जायला लागला किंवा डाऊन यायला लागला तर तुमचं वेट कमी जास्त होतं, तो झाला तुमचा स्यूडो टाईप फोर्स. त्याचे फॉर्म्युला या ठिकाणी दिलेले आहे. त्यानंतर येतात ते म्हणजे कॉन्झर्वेटिव्ह फोर्स अँड नॉन कॉन्झर्वेटिव्ह. इफ वर्क डन बाय अ फोर्स is independent of actual path, then the force is said to be conservative. म्हणजे मार्गानुसार तुमचं वर्क डन अवलंबून नाही. समजा मी इथून इकडं गेलो या ठिकाणी बी जवळ, तर इकडूनही इथं पोहोचलो ए पासून बी पर्यंत, किंवा असंही मी बी पर्यंत झालो, हे प्रत्येक वेळा जर वर्क डन माझं सारखं राहिलं तर इथं जे काही फोर्सेस मी अप्लाय केले होते याला इकडून येताना ते काय झाले माझे कॉन्झर्वेटिव्ह. नॉन कॉन्झर्वेटिव्हमध्ये इफ फ्रिक्शन और एअर रेजिस्टन्स इज अ प्रेझेंट, ॲडिशनल वर्क इज नेसेसरी अगेन्स्ट द फ्रिक्शनल फोर्स. दिस वर्क इज स्ट्रिक्टली पाथ डिपेंडंट. आता इकडून जाताना इथं खाली काय असेल तर घर्षणमुळे वेगळा मला जादा फोर्स लावावा लागला. इथं जर गुळगुळीत फरशी असेल तर कमी फोर्स लावावा लागेल, इथं खरबरीत फरशी असेल तर जास्त फोर्स लावावा लागेल. मग हे जे काही माझं बदलत जातं फोर्सच्या किंमत, त्याला म्हणलं जातं नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. बाकीची इतर माहिती तुम्हाला दिलेली आहे.